माझा अनुभव सांगते. 30 जुलैला माझे जे मिस्टर आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. तर ॲक्सिडेंट झाला तर त्यांच्या पायही फ्रॅक्चर झाला होता आणि छातीलाही जबरदस्त मार लागलेला होता. त्याच्या आधीच मला म्हणजे स्वामींनी दृष्टांत दिला होता की तुझ्यावर संकट आहे, तुझं जे सौभाग्य आहे ते धोक्यात आहे असं. आणि त्यानंतर मग माझ्या बहिणीचा मुलाचा ॲक्सिडेंट झाला. मला असं वाटलं की ते दुःख टळलं बा, मला जो संकेत दिला होता स्वामींनी ते टळलं, पण ते टळलेलंच नव्हतं, तो माझ्या सौभाग्यावरच होतं. तर खरोखर 8-10 दिवसांनी म्हणजे 30 जुलैला ॲक्सिडेंट झाला. बरगड्यांना खूप मार लागलेला होता, त्यांना श्वास घेता येत नव्हता म्हणून त्यांना ICU मध्ये टाकलं. 2 वाजता घरून निघाले ते 3 वाजता त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पवार ताईंचा माझा फोन झाला तरी मी त्यांना बोलले नाही, त्या घाबरून जातील म्हणून. दवाखान्यात ॲडमिट केला, 4 वर ऑक्सिजन लावला, ICU मध्ये टाकलं. धीर तर होताच, स्वामींची सेवा आता आपणच करतो, स्वामी आपल्याला तारतील हे आपल्याला माहितीच होतं. पण तरी देखील डॉक्टर म्हणाले की ताई आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, जे करतील ते हेच स्वामीच करतील बुवा असं. मग मी दुसऱ्या दिवशी परत ताईंना फोन केला की ताई डॉक्टरांनी असं सांगितलं की आता केव्हा बरं होतील आणि केव्हा ऑक्सिजनवरून काढून किती दिवसांनी बरे होतील काय होतील ते काहीच सांगता येत नाही. मग ताई म्हणे ताई ठीक आहे, घाबरू नका, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. नंतर मग परत मी आपल्या एक दीदी आहेत त्यांना फोन केला की दीदी म्हटलं तुझ्या आता काकांचा असा ॲक्सिडेंट झाला बाई, ICU मध्ये आहे, 4 वर ऑक्सिजन लावलेला आहे. तर तेव्हा तिने मला सांगितलं की मावशी म्हणे काही घाबरू नका, स्वामी आहेत ना म्हणे, आपण स्वामींच्या चरणी आहोत म्हणे. पण तुम्ही असं करा म्हणे, दादाला तुम्ही कांता मावशींकडे पाठवा, कांता मावशींकडे काही वस्तू आहेत म्हणे त्या ते मला देतील आणि काका 5च दिवसात घरी येऊन जातील म्हणे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की किती दिवस लागतील काहीच सांगता येत नाही, पण दीदीने सांगितलं की काका 5च दिवसांनी घरी येतील. मग मी माझ्या मुलाला कांता मावशींकडे पाठवलं. कांता मावशीने ज्या 2-3 वस्तू होत्या त्या दिल्या आणि गुरु माऊलीने जो प्रसाद दिलेला होता पेड्यांचा तो दिला आणि त्यांनी सांगितलं बेटा म्हणे तुझ्या पप्पांना तर डायबिटीस आहे पण तरी हा पेढा आहे ना माऊलीने प्रसाद दिलेला आहे तो त्यांच्या तोंडामध्ये टाकून दे म्हणे आणि ह्या ज्या वस्तू आहे त्यांच्या उशाशी ठेवून दे. आम्ही मग त्याप्रमाणे केलं, स्वामींचा 11 माळा जप करून आणि तो पेढा खाऊ घालून दिला. तर बघा चमत्कार असा झाला, 4 वाजता मी त्यांना पेढा खाऊ घातला आणि ते रात्री 10-11 वाजता डायरेक्ट कॉटवरून उठून बसले आणि दुसऱ्या दिवसापासूनच लगेच ऑक्सिजन कमी झाला आणि खरोखर 5व्याच दिवशी 3 वाजताच आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी येऊन गेलो. म्हणजे एवढी मोठी ताकद स्वामींच्या चरणी राहिलं तर आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून स्वामी आपल्याला वाचवतात. श्री स्वामी समर्थ.